हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आता आपण शिकत आहोत क्लास 9मधील लेसन द स्विस फॅमिली रॉबिन्सन अ सायनॉप्सिस. सो इट इज अ सायनॉप्सिस. सायनॉप्सिस म्हणजे सारांश, अ ब्रीफ समरी. तर एका फेमस बुक जिचं नाव आहे द स्विस फॅमिली रॉबिन्सन, त्याची एक ब्रीफ समरी आपल्याला या लेसनमध्ये दिली आहे. तर यातील एक भाग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघूया. चला तर मग सुरू करूया. अ सायनॉप्सिस द स्विस फॅमिली रॉबिन्सन पार्ट 2. After some days, Elizabeth informed William that she wanted the family to move to a safer place. तर काही दिवसानंतर एलिझाबेथ जी होती, एलिझाबेथ मीन्स वाईफ ऑफ विल्यमची वाईफ, तर तिने असं आपल्या फॅमिलीला सांगितलं की शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव टू अ सेफर प्लेस. तर त्यांनी कुठेतरी सेफ प्लेसवर राहायला गेलं पाहिजे, बिकॉज ते त्या निर्मनुष्य बेटावर म्हणजे डिझर्ट आयलँडवर हरवलेले होते. तिथे ते स्टे करत होते आणि आता त्यांना तिथेच राहायचं होतं. त्यामुळे त्यांनी असा विचार केला, म्हणजे एलिझाबेथनी असं ठरवलं की आपण आता एका जास्त सुरक्षित जागेवर राहायला गेलं पाहिजे. कारण सध्या ते जे ठिकाणी राहत होते तो ॲक्च्युली टेंट होता, जो एका समुद्रकिनाऱ्यावर असा त्यांनी तात्पुरता बांधलेला होता. देअर करंट कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज्ड बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट. त्यांचा सध्याचा जो कॅम्प होता तो जास्त एक्सपोजच नव्हता. एक्सपोज मीन्स विजिबल, ओपन, खूप ओपन होता, खूप विजिबल होता आणि त्यासोबतच खूप हॉट आणि ड्रायसुद्धा होता. इफ दे बिल्ट अ हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्रीज दे वुड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. सो त्यांनी असं विचार केला की जर त्यांनी एक असं घर बांधलं, वन ऑफ द लार्ज ट्रीज म्हणजे एका मोठ्या झाडावर एक घर बांधलं, तर दे वुड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. जॅकल मीन्स वाईल्ड ॲनिमल्स. तर ते वाईल्ड ॲनिमल्सपासून सेफ राहतील असा एलिझाबेथनी विचार केला. शी डिस्क्राइब्ड अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट, वन हुज ट्रंक वॉज नियरली 40 feet इन डायमीटर. सो एलिझाबेथ जी होती तिने एक त्या कामासाठी, त्या प्रोजेक्टसाठी एक ट्रीसुद्धा सजेस्ट केलं, की एक झाडसुद्धा सजेस्ट केलं, ज्या झाडाचं जे ट्रंक होती म्हणजे ज्याचं जो खोड होतं ते जवळपास 40 feet म्हणजे 40 feet वाईड होतं, त्याची डायमीटर 40 feet होती. तर इतक्या भव्य अशा झाडावर घर बांधायचं त्यांनी डिसाईड केलं. द ब्रांचेस वेअर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट फ्रॉम द ट्रंक. ते जे झाड होतं त्याच्या ब्रांचेस पण फार लांब होत्या आणि सरळ एक्सटेंडेड स्ट्रेट फ्रॉम द ट्रंक, आणि ट्रंकमधून सरळ एक्सटेंड झालेल्या होत्या म्हणजे बाहेर पडलेल्या होत्या. मेकिंग देम परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर द स्ट्रक्चर. अशा प्रकारे त्यांना आपल्या घरासाठी एक परफेक्ट प्लॅटफॉर्म सापडला. घराचं जे स्ट्रक्चर आहे त्यासाठी एक परफेक्ट प्लॅटफॉर्म त्यांना त्या झाडाच्या रूपात सापडला. Later, when determining the height of the lowest branches, the father taught the boys geometry and how to use triangles to measure big objects. So, later when determining the height of the lowest branches, तर लोएस्ट ब्रांचेस ज्या होत्या झाडाच्या त्यांची हाईट त्यांनी एकदा डिटरमाइन केली, एकदा ठरवली, आणि त्यानंतर द फादर टॉट द बॉयज जिओमेट्री. तर ते वडील होते म्हणजे विल्यम होता, त्यांनी आपल्या मुलांना जिओमेट्री कशी असते, काय असते हे शिकवलं. अँड हाऊ टू यूज ट्रायंगल्स टू मेजर बिग ऑब्जेक्ट. आणि ट्रायंगल्सचा यूज करून बिग ऑब्जेक्ट म्हणजे मोठ्या मोठ्या वस्तू कशा मोजायच्या हे सुद्धा त्या विल्यमने आपल्या मुलांना शिकवलं. ही मेजर्ड अ डिफाईन्ड डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक, देन ही कॅल्क्युलेटेड अँगल्स युजिंग सेव्हरल मेजर्ड रॉक्स. सो त्यांनी एक डिफाईन्ड म्हणजे एक ठराविक डिस्टन्स जे आहे ते ट्रंकपासून म्हणजे खोडापासून एक ठराविक डिस्टन्स जे आहे ते मेजर केलं. देन ही कॅल्क्युलेट अँगल्स युजिंग सेव्हरल मेजर्ड रॉड. त्याच्याकडे काही मेजरिंगचे रॉड होते, त्याच्या थ्रू त्यांनी काही अँगल्ससुद्धा कॅल्क्युलेट केले. डिटरमाइनिंग दॅट द लोएस्ट ब्रांच वॉज 30 feet ऑफ द ग्राउंड. आणि त्यांनी मग असं डिटरमाइन केलं, असं निष्कर्ष काढला की जी लोएस्ट ब्रांच आहे झाडाची म्हणजे सगळ्यात खालची ब्रांच ती जवळपास 30 feet फ्रॉम ग्राउंड, ग्राउंडपासून 30 मीटर अंतरावर उंचीवर आहे असं निष्कर्ष त्यांनी काढला. सो सांगायचा अर्थ असा की विल्यम जो होता तो अत्यंत हुशार व्यक्ती होता, क्लेवर होता आणि त्याला भरपूर नॉलेजसुद्धा होतं, जिओमेट्री वगैरे सारख्या गोष्टीचं नॉलेजसुद्धा त्याला होतं, आणि तेच नॉलेज त्यांनी आपल्या मुलांनासुद्धा शिकवण्याचा तिथे प्रयत्न केला. द मेन नॉटेड अ रोप ॲट सर्टन इंटरवल्स अँड अटॅच पीस ऑफ बॅम्बू इन इच नॉट. तर जे मेन्स म्हणजे घरातील माणसं होते त्यांनी रोप म्हणजे जो दोरी असते, दोरीला एक नॉट्स बांधले, म्हणजे नॉट्स मीन्स गाठी बांधल्या अशा, आणि त्यामध्ये बांबू फिट केले. अशा प्रकारे त्यांनी दस दे क्रिएटेड देअर लॅडर. अशा प्रकारे त्यांनी एक लॅडर म्हणजे एक शिडी तयार केली.
Father returned to the beach and collected driftwood, thinking it would be perfect to build a sledge. So father म्हणजे विल्यम ते बीचवर परत गेले आणि त्यांनी ड्रिफ्टवूड मीन्स वूड्स म्हणजे लाकडं जे पाण्यात वाहून आलेले असतात, समुद्रामध्ये वाहून आलेले लाकडं, त्यांना म्हटलेलं आहे ड्रिफ्टवूड. तर जे फादर होते त्यांनी ड्रिफ्टवूड कलेक्ट केले, थिंकिंग इट वुड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज. त्यांनी त्यापासून स्लेज बनवायचं डिसाईड केलं. स्लेज मीन्स लोटगाडी. ऑन रनर्स रादर दॅन व्हील्स, तर व्हील्सच्या जागी रनर्सवर चालणारी एक लोटगाडी बनवायचं त्यांनी ठरवलं. लॅटर दे यूज दिस टू ट्रान्सपोर्ट मटेरियल्स, आणि नंतर त्यांनी ती गाडी मटेरियल इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी म्हणजे सामान वाहून नेण्यासाठी वापरली. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. आता मध्यंतरी एलिझाबेथ जी होती मीन्स विल्यमची वाईफ, तिने सुद्धा एक किचन गार्डन तयार केलं होतं आणि त्यामध्ये आता छान हेल्दी प्लांट्स तयार झाले होते आणि ते फ्रुटिंगसुद्धा करत होते. वेगळे वेगळे व्हेजिटेबल्ससुद्धा आता त्यांच्यासाठी अवेलेबल झाले होते. सो एलिझाबेथसुद्धा खूप क्लेवर वुमन होती. कॉर्न, मेलन्स, पम्पकिन्स अँड कुकंबर्स वेअर ऑलरेडी ग्रोईंग. त्यामध्ये मग मेलन्स, पम्पकिन, कुकंबर्स आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा ऑलरेडी त्या किचन गार्डनमध्ये एलिझाबेथच्या ग्रो होत होत्या. द नेक्स्ट डे ओनली द फादर अँड फ्रिट्ज ट्रॅव्हल टू द वूड्स एक्सप्लोरिंग अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट. सो नेक्स्ट डे ओनली फादर अँड फ्रिट्ज मीन्स द एल्डर सन, त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा होता तो आणि फादर असे दोघंजणं ट्रॅव्हल टू वूड्स म्हणजे जंगलामध्ये गेले. एक्सप्लोरिंग अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स, आणि ते एक्सप्लोर आणि फाइंड करत होते म्हणजे शोधत होते सम एक्झॉटिक प्लांट्स. एक्झॉटिक मीन्स अनयुज्युअल, जे आजपर्यंत बघितले नाहीत असे, अनोळखी. तर अनोळखी झाडं ते शोधत होते आणि त्यांना सापडली खूप वेगळ्या प्रकारची झाडं. ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट, एक झाड सापडलं ज्यामध्ये वॅक्सी फ्रूट होतं. वॅक्सी मीन्स चिकट, ज्यामध्ये मेण असते असं. फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड, ज्यापासून ते कॅन्डल्स बनवू शकले असते. आणि फ्रिट्ज डिस्कवर्ड अ ट्री एक्सक्युडिंग अ रबरी सॅप फ्रॉम विच हिज फादर क्लेम दॅट दे कुड मेक बूट्स. आणि फ्रिजनी सुद्धा एका झाडाचा शोध लावला ज्यामधून एक्सक्युडिंग मीन्स गळणे, पाझरणे, तर त्यामधून एक रबरी सॅप म्हणजे चिकट रबरी पदार्थ जो होता तो त्याच्यामधून गळत एमिट होत होता आणि किंवा पाझरत होता. आणि मग त्यावरून त्यांचे फादर म्हणाले की दॅट दे कुड मेक बूट्स, त्यापासून ते बूट बनवू शकतात. तशा प्रकारे आजूबाजूला त्यांच्या विसिनिटीमध्ये ज्या ज्या वस्तू अवेलेबल होत्या त्यापासूनच ते आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करू शकत होते, म्हणजे करायचा प्रयत्न करत होते. Thinking ahead of the next winter, father decided to create a place safe from the elements, a strong storage spot to protect themselves and their belongings. So, thinking ahead of the next winter येणार होता म्हणजे थंडीचे दिवस येणार होते आणि मग फादर जे होते विल्यम त्यांना डिसाईड केलं की त्यांना आता अजून एका सेफ प्लेसची आवश्यकता आहे जिथं ते स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट, जिथं ते आपल्या सगळ्या वस्तू स्टोअर करू शकतील आणि प्रोटेक्ट दॅमसेल्फ अँड देअर बिलॉंगिंग्स, आणि स्वतःच्या बिलॉंगिंग्सची म्हणजे वस्तूंची किंवा जे काही त्यांच्याकडे आहे त्यांची रक्षा करू शकतील. तर अशा एखाद्या अजून सेफर प्लेसची आवश्यकता त्यांना भासली. फ्रिट्ज केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव. फ्रिट्जने एक आयडिया दिली की आपण एक केव तयार करू. केव मीन्स गुहा. तर एक गुहा तयार करू. नॉट फाइंडिंग वन, दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव इन द रॉक अबिटिंग द कॅम्पिंग साईट. सो नवीन न शोधता त्यांनी असं ठरवलं की त्यांची जी कॅम्पिंग साईट होती त्याला अबिटिंग मीन्स त्याला लागूनच त्यांनी एक दुसरी आणि स्वतःची म्हणजे स्वतःची एक गुहा तयार करावी, म्हणजे स्वतःची एक नवीन केव निर्माण करावी असं त्यांनी ठरवलं. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क्ड डायमेन्शन फॉर अन ओपनिंग अँड दे पिक अवे ॲट द हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सेस, सिझल्स, हॅमर्स अँड शॉल्स. सो अशा प्रकारे फादर जे होते त्यांनी एका स्मूथ फेस ऑफ द रॉक, दगडाच्या एका स्मूथ फेसवर डायमेन्शन्स मार्क केले, डायमेन्शन्स ठरवले ओपनिंगसाठी. आणि अशा प्रकारे अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सेस, आणि त्यांनी मग आपल्या ॲक्सेस घेतल्या, चिचल्स, छन्नी, हातोडे, हॅमर्स मीन्स हातोडा, शॉल्स मीन्स फावडे, अशा प्रकारे सगळे टूल्स घेऊन सगळे जी फॅमिली होती ती कामाला लागली. Over the next several days, the family cut windows in the rock
to allow for cross currents of air and for sunlight to enter the cave. नंतर काही दिवसानंतर त्यांनी त्या गुहेमध्ये मीन्स त्या केवमध्ये खिडक्या वगैरे सुद्धा कोरायला सुरुवात केली, खिडक्या वगैरे तयार केल्या, जेणेकरून हवा जी आहे आणि सनलाईट त्याचं योग्य प्रकारचं व्हेंटिलेशन त्या गुहेमध्ये केवमध्ये म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, सनलाईटसुद्धा आलं पाहिजे, अशा प्रकारे एक स्ट्रक्चर त्यांनी तिथे निर्माण केलं. When they had finished, they had 4 rooms complete with fireplace. They now had a new winter home. जेव्हा त्यांनी काम पूर्ण केलं, when they had finished, they had 4 rooms. त्यांच्याकडे कंप्लीट 4 मोठ्या मोठ्या खोल्या होत्या कंप्लीट विथ फायरप्लेस, आणि त्यामध्ये फायरप्लेससुद्धा होतं. फायरप्लेस मीन्स जिथं ते लाकडं जाळतात आणि पूर्ण घराला गरम ठेवतात अशी जागा. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. अशा प्रकारे त्यांना एक नवीन विंटर होमसुद्धा बनवून त्यांनी घेतलं. बिकॉज ऑफ द लो लाईट द केव हाऊस दे हॅड बिल्ट फेल ऑप्रेसिव्ह. बट बिकॉज ऑफ द लो लाईट, किती म्हटलं तरी केव होती ती एक गुहा होती, त्यामुळे तिथे खूप कमी प्रकाश येत होता, त्यामुळे ते घर जे आहे ते ऑप्रेसिव्ह वाटत होतं. ऑप्रेसिव्ह मीन्स ट्रबलसम, त्रासदायक, असं थोडंसं त्यांना अनइझी वाटत होतं त्या घरामध्ये. टू रेमेडी दिस फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. त्यावर रेमेडी म्हणजे उपाय म्हणून फादरांनी जो जॅक होता त्यांनी एक नवीन लाईट बनवला. दे फाउंड अ बॅम्बू पोल दॅट वूड रीच फ्रॉम द फ्लोअर टू द सिलिंग. त्यांनी एक बांबूचा पोल आणला, एक बांबूची मोठी काडी आणली आणि जी सिलिंगपर्यंत म्हणजे फ्लोअरपासून सिलिंगपर्यंत त्यांनी लावली. देन आफ्टर सिक्युरिंग इट जॅक क्लाइम्ब टू द टॉप ऑफ द पोल. आणि ते एकदा फिट केल्यावर जॅक जो होता तो सगळ्यात टॉपवर चढला त्या बांबू पोलच्या. अँड हंग अ लार्ज ऑइल लॅम्प दॅट दे हॅड रेस्क्यूड फ्रॉम द शिप. आणि तिथे त्यांनी एक खूप मोठा ऑइल लॅम्प जो त्यांनी शिपवरून रेस्क्यू केला होता तो ऑइल लॅम्प लावून त्या बांबूच्या सगळ्यात वरती लटकवला. अशा प्रकारे मग संपूर्ण केवमध्ये प्रकाश पसरला आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो सुद्धा सॉल्व झाला. One day they found that one of the family's huts had been completely destroyed and the cultivated fields around it had been trampled and ruined. एक दिवस त्यांच्या असं लक्षात आलं की वन ऑफ द फॅमिलीची एक हट म्हणजे एक झोपडी ही कम्प्लिटली डिस्ट्रॉय झाली होती आणि जे कल्टिवेटेड फील्ड्स होते म्हणजे शेती होती त्यांची अराउंड इट हॅड बीन ट्रॅम्पल्ड अँड रुन्ड, तीसुद्धा पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली होती. देअर वेअर ह्यूज फुटमार्क्स एव्हरीवेअर. सगळीकडे मोठ्या मोठ्या पाऊलखुणा होत्या. फादर सॉ मॅसिव्ह डॅमेज टू द ट्रीज ॲज वेल ॲज मेनी ह्यूज फुटप्रिंट्स. जो फादर होता, जो विल्यम होता, त्यांनी बघितलं सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज म्हणजे नुकसान झालेलं होतं झाडांचं आणि ॲज वेल ॲज मेनी ह्यूज फुटप्रिंट्स आणि खूप मोठे मोठे पावलांचे ठसे पाऊलखुणासुद्धा त्याला तिथे आढळल्या. विच ही आयडेंटिफाईड ॲज बिलॉंगिंग टू ॲन एलिफंट हर्ड. त्यावरून त्यांनी असं आयडेंटिफाय केलं की हे सर्व नुकसान कोणी केलेलं आहे, एलिफंट हर्ड मीन्स हत्तीच्या एका कळपाने केलेलं आहे असं फादरच्या लक्षात आलं. The next morning, the family began to design a new defense to discourage all wild animals from entering their cultivated lands. दुसऱ्या दिवशीपासूनच फॅमिलीने असं डिसाईड केलं की त्यांनी एक अशी डिझाईन बनवायची, न्यू डिफेन्स म्हणजे सुरक्षेसाठी एक अशी डिझाईन तयार करायचं त्यांनी ठरवलं की जेणेकरून जे वाईल्ड ॲनिमल्स असतात त्यांना ते आपल्या शेतांमध्ये आणि आपल्या घरांपर्यंत येण्यापासून रोखू शकतील. तर एक त्यांनी तो ओव्हरऑल विचार केला. दे ऑल्सो फायनलाइज देअर आयडियाज अबाउट अ न्यू रेसिडेंट. त्यासोबतच त्यांनी एका नवीन रेसिडेन्स मीन्स नवीन घराची सुद्धा आयडिया फायनलाइज केली. रदर दॅन बिल्डिंग अ हाऊस ऑन अ स्टिल्स which the elephant could knock down easily, they would use four strong trees growing in a square near one another as the foundation. So त्यांनी असं ठरवलं की rather than making house on stilts, still means बांबू किंवा or poles, तर पोल्सवर घर बनवण्यापेक्षा त्यांनी असं ठरवलं की they would use 4 strong trees growing in a square. तर एक 4 स्ट्रॉंग ट्रीज जे एका स्क्वेअरमध्ये ग्रो होत होते त्याचा यूज फाउंडेशनसाठी म्हणजे घराच्या बेससाठी करावा असा विचार त्यांनी केला. द ट्रीज वेअर इक्वल साईज, तर सर्वच्या सर्व झाडं इक्वल साईजचे होते. अप्रॉक्सिमेटली 12 feet अपार्ट आणि एकमेकांपासून 12 फुटाच्या अंतरावर होते. दस दे बिल्ड अनदर सेफ होम. अशा प्रकारे त्यांनी एक दुसरं अनदर सेफ होमसुद्धा बनवलं.
सो अशा प्रकारे ही रॉबिन्सन फॅमिली त्या डिझर्ट आयलँडवर आपलं जे जीवन आहे ते ॲडजस्ट करायचं, म्हणजे जगायचं, सर्वाईव्ह करायचा प्रयत्न करत होती. आणि जे जे चॅलेंजेस त्यांच्या समोर आले त्या सर्वांना त्यांनी फेस केलं आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न ते करत होते. आणि जे रिसोर्सेस त्यांच्याकडे होते त्यातल्या त्यातच ते अजून चांगल्यात चांगलं लिव्हिंग, चांगल्यात चांगलं जीवन कसं जगता येईल हे शोधायचा प्रयत्न करत होते. तर अजून एक पार्ट यामध्ये पुढचा एक बघू, ज्यामध्ये तो आपला फायनल पार्ट राहील. आय होप हा पार्टसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.